ससा आणि कासव. कोणी एकेकाळी एका घनदाट जंगलात 3 मित्र राहत होते. लांडगा, ससा आणि कासव. ते रोज एका ठिकाणी भेटत असत. लांडगा आणि ससा सगळ्यात आधी पोहोचायचे, तर कासव नेहमी उशिरा यायचे. ससा नेहमी कासवाची चेष्टा करायचा. एक दिवस, अरे किती रे आळशी तू, माझ्यासारखा वेगात धावायला शिक. हे ते कासव काय हरवेल मला? असं इतका गर्व? चला, एक धावण्याची शर्यत होऊन जाऊ दे. बघूया तुम्हा दोघात कोण जिंकतंय ते. ससा आणि कासवाने शर्यत मान्य केली. त्यांनी सुरुवातीचं आणि अंतिम स्थान निश्चित केलं. शर्यतीला सुरुवात झाली. ससा खूप वेगाने धावू लागला आणि कासव मात्र हळूहळू मागून येत होतं. ससा खूप घाईघाईत जोरात धावत होता, पण कासव मात्र हळू पण अतिशय निश्चयाने, एकाग्रतेने आपला मार्ग कापत होतं. थोड्या वेळानंतर ससा दमला. त्याने मागे वळून बघितलं तर कासव कुठेच दिसत नव्हतं. तेव्हा सशाने विचार केला, हे तो मला कधीच हरवू शकत नाही. थोडा वेळ आराम तर करतो. असा विचार करून एका मोठ्या झाडाच्या सावलीत ससा पहुडला आणि आरामात झोपी गेला. थोड्या वेळानंतर हळूहळू चालत कासव ससा झोपलेल्या ठिकाणी आलं. त्याने पाहिलं की ससा तर आरामात झोपला आहे, पण कासव मात्र थांबला नाही. हळूहळू आपल्या वेगाने त्याने आपली वाटचाल चालूच ठेवली. आणि शेवटी त्याने आपलं ध्येय गाठलं. सगळे प्राणी त्याचं अभिनंदन करायला लागले. शाबास, शेवटी तू केलंस तर. अरे पण ससा कुठं आहे? खूप वेळानंतर सशाला अचानक जाग आली. मागे वळून पाहिलं तर कासवाचा पत्ताच नव्हता. ते आळशी कासव तर कुठे दिसत सुद्धा नाहीये. माझ्याशी कोण जिंकू शकणार? ससा जोरात शेवटच्या स्थानाकडे धावू लागला. पण अंतिम स्थानावर पोहोचताच त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. कासव तर तिथे आधीच येऊन पोहोचलं होतं. सगळे प्राणी हसू लागले. सशाने लाजेने मान खाली घातली. बघितलंस, तुझ्या गर्वामुळे तू आपलं ध्येय गाठू शकला नाहीस. कासवानं हळू का होईना पण एकाग्रतेनं आपलं ध्येय गाठलं आणि तो जिंकला. कधी कोणाला कमी समजू नकोस आणि कोणाची चेष्टा करू नकोस, कळलं? एकाग्रता आणि दृढ निश्चयाने कोणतेही ध्येय गाठता येतं. आळशी पोपट. एका घनदाट जंगलात एका पिंपळाच्या झाडावर पोपटांचा थवा राहत होता. शिकारी कधी पोपट पकडायचा तर कधी त्यांची पिल्लं घेऊन जायचा. त्यामुळे एक दिवस त्या सर्वांनी दुसऱ्या जागी जाण्याचा निर्णय घेतला. खूप दूरवर त्यांनी एक ताडाचं झाड शोधून काढलं. ते झाड खूप उंच होतं, त्यामुळे शिकाऱ्याला चढणं खूप कठीण होतं. थव्याच्या नेत्याने सगळ्या पोपटांना घरटी बनवण्यास सांगितलं. सगळे पोपट नवीन जागा बघून खूप खुश होते आणि मोठ्या खुशीने गाणी गात होते. पण त्यांचा नेता मात्र सावध होता. तो अजूनही नवीन जागेची तपासणी करीत होता. अचानक त्याने त्या झाडाजवळ एक लहान वेल पाहिली. त्याने सगळ्या पोपटांना खाली बोलावलं. लवकर खाली या. या झाडाजवळची ही छोटी वेल आत्ताच्या आत्ता काढावी लागेल. सगळे पोपट आपापल्या घरट्यांमध्ये आराम करत होते. त्यांनी आपल्या घरट्यांमधूनच खाली उगवलेल्या वेलीकडे पाहिलं आणि ते नेत्याला बोलू लागले, सरदार, तुम्ही व्यर्थ चिंता करीत आहात. ही छोटीशी वेल आपला काय बिघडवणार? नेता ती वेल काढून टाकण्याची आवश्यकता सगळ्यांना समजावायला लागला. आज ही वेल नाजूक आहे. हिला काढून टाकणे सोपे आहे, पण नेहमीच ती एवढी छोटीशी राहणार नाही.
थोड्याच दिवसानंतर ती वाढून जाडी आणि मजबूत दोरीसारखी बनेल. ती वेल वाढून पुढे शिकाऱ्यांचे झाडावर चढण्याचे साधन बनेल. मग ते सहज आपल्या घरट्यांपर्यंत पोहोचतील आणि मग अनर्थ होईल. म्हणून तिला आत्ताच काढून टाकायला हवे. सगळे पोपट आरामात आपापल्या घरट्यांमध्ये बसून राहिले. आपल्या करमणुकीमध्ये त्यांना कोणत्याच गोष्टीचा अडथळा नको होता. आपल्या नेत्याचं बोलणं ते रोज दुसऱ्या दिवसावर टाळत राहिले. टाळता टाळता पोपटांनी त्या वेलीला वाढू दिलं. काही दिवसांनंतर ती वेल वाढून मजबूत बनली. आता पोपटांनी त्या वेलीला काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आलं नाही. आणि एक दिवस जसं त्यांच्या नेत्याने सांगितलं होतं तसंच झालं. एकदा एक शिकारी तिकडे आला. त्याने ती मजबूत वेल बघितली आणि त्या वेलीच्या सहाय्याने तो सहज झाडावर चढला. सगळ्या पोपटांच्या डोळ्यासमोर त्याने घरट्यांमधून त्यांची पिल्लं काढली आणि घेऊन गेला. सगळे पोपट फक्त बघत राहण्याशिवाय काहीही करू शकले नाही. या घटनेनंतर सगळे पोपट ते झाड सोडून निघून गेले. आपल्या नेत्याचे समजावणे न मानल्याबद्दल त्यांना खूप पश्चाताप झाला. पण आता खूप उशीर झाला होता. लहान लहान गोष्टीवर लक्ष देणं आवश्यक असतं. महान त्याग. एका घनदाट जंगलात एक माकडांची मोठी टोळी राहत होती. ते सारे मोठ्या आनंदात जगत होते आणि आपल्या राजावर खूप खुश होते. एक दिवस माकडांच्या राजाने सगळ्या माकडांना बोलावलं. मित्रांनो, इतकी वर्ष आपण या आंब्याच्या झाडावर मोठ्या आनंदात जीवन घालवत होतो, पण आज मात्र माझं मन मला काहीतरी संकटाची सूचना देत आहे. काय सूचना महाराज? आजपर्यंत मनुष्याला आम्रफलाचा स्वाद माहित नाही, पण जर का त्यानं एकदा हा स्वाद घेतला तर आपल्यासाठी ती अत्यंत वाईट गोष्ट असेल. मग आपल्याला काय करायला हवं महाराज? एक उपाय आहे. आंब्याच्या झाडांच्या ज्या फांद्या नदीवर झुकलेल्या आहेत त्या सर्व फांद्यांवरून आंबे काढून घ्या. अत्यंत सावधपणे काम करून सुद्धा एक रसाळ आंबा नदीमध्ये पडलाच. एका कोळ्याला माशांबरोबर तो आंबा नदीत मिळाला. अरे हे काय? कदाचित माझ्या मित्राला माहिती असेल. त्याने ते फळ आपल्या मित्राला दाखवलं. अरे हे बघ काय, हे मला माशांबरोबर नदीत मिळालं. मी चाखून बघितलं, खूप छान आहे. मी असे फळ आधी कधीच पाहिले नव्हते. मला वाटतं आपण हे फळ महाराजांना नेऊन दाखवूया. मला वाटतं तेच योग्य आहे. तो कोळी राजवाड्याकडे निघाला. हे काय आहे प्रधानजी? याला आम्रफल म्हणतात महाराज. हे अत्यंत मधुर आणि चविष्ट असते. असं? पण हे आंबे उगतात कुठे? दाट जंगलात मोठ्या झाडांवर उगवतात महाराज. ठीक आहे प्रधानजी, उद्या आपण तिकडे जाऊया. जाण्याची तयारी करा. जशी आज्ञा महाराज. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा आपल्या सैनिकांबरोबर जंगलात जायला निघाला. ते तिथे जाताच जंगलामध्ये एकदम गोंधळ उडाला. अस्वस्थ होऊन सगळी माकडं आरडाओरड करू लागली. अरे हे आवाज कसले? माकडे आहेत महाराज. सैनिकांना सांगा की आंब्यांबरोबर आज आम्ही माकडांचा मांस सुद्धा खाणार आहोत. सगळी माकडं घाबरली. सैनिक माकडांची शिकार करू लागले. महाराज, त्यांनी आपल्यावर आक्रमण केलं आहे. आम्हाला वाचवा. अरे थांबा थांबा, असे घाबरू नका. मला काहीतरी विचार करू द्या. जसं मी सांगतो तसंच करा. चला पटकन सगळेजण नदीच्या जवळच्या झाडावर जाऊ. जीव वाचवायचा असेल तर लवकर करा. चला लवकर. त्या लांब वेलीचं एक टोक त्या झाडाला बांधा आणि दुसरं टोक माझ्या कमरेला. नदी पलीकडे जाऊन मी ती फांदी पकडतो. माकड राजाने एक लांब उडी मारून नदी पार केली आणि एका झाडाची फांदी पकडली. त्याला जेव्हा कळलं की त्याला बांधलेली वेल छोटी आहे, तेव्हा त्याने झाडाची फांदी पकडून झोके घ्यायला सुरुवात केली. माकडं एकामागून एक नदी पार करू लागली. लवकर, मी खूप थकलो आहे. मी जास्त वेळ धरून ठेवू शकणार नाही. माकडांच्या त्या टोळीमध्ये एक क्रूर माकड राहत होतं. त्याला स्वतःला राजा बनायचं होतं.
आता माझी राजा बनण्याची वेळ आली आहे. आता मला राजाला मारावंच लागेल. त्या क्रूर माकडाने पटकन नदी पार केली आणि झाडावर चढल्याबरोबर माकड राजाला जोरदार धक्का देऊन खाली पाडलं. सगळी माकडं ते भीषण दृश्य लांबून पाहत होती, पण त्याला वाचवायला कोणीही पुढे आलं नाही. माकड राजाचा हात सुटला. तो एका खडकावर जाऊन आपटला आणि त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. तिकडे नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरून राजा सुद्धा हे सर्व दृश्य पाहत होता. चला त्या बिचाऱ्याची मदत करूया. स्वतःच्या जीवावर खेळून तू त्या सगळ्यांना वाचवलंस. ते तर माझं कर्तव्य होतं. ही काही फार मोठी गोष्ट नाही. तुला तर गंभीर जखम झाली आहे. ताबडतोब इलाज करायला हवा. नाही नाही, मला इथेच सोडून द्या. माझं मरण जवळ येत चाललं आहे. अरे अरे, तुला तर खूप वेदना होत असतील. मला माझी पर्वा नाही. मला खुशी आहे की माझे सर्व प्रजाजन सुरक्षित आहे. एवढं बोलून माकड राजाने प्राण सोडला. आत्मबलिदान सगळ्यात मोठा त्याग आहे. ससा आणि साळू. नर्मदा नदीच्या किनारी एक घनदाट जंगल होतं, पण त्यात राहणारे प्राणी नेहमी आपापसात भांडत असत. आपण सतत भांडत असतो. आपल्याला कोणी राजाच नाही जो आपला न्याय करू शकेल. आपल्याला एक राजा हवा. पण राजा बनणार कोण? पुन्हा त्यांच्यात भांडण सुरू झालं. राजा तर मीच बनणार. नाही नाही, मीच राजा बनणार. राजा मीच होणार. एक वृद्ध कोल्हा काही दिवसांपूर्वी त्या जंगलात येऊन राहिला होता. आपल्या गुहेतून तो जोरात ओरडत बाहेर आला. कसला आवाज आहे हा? चला जरा जाऊन तरी बघतो काय चाललंय रे. प्राण्यांनी पाहिलं की तो कोल्हा त्यांच्याच दिशेने येत होता. या कोल्ह्यालाच आपण राजा बनवूया का? हे ठीक आहे. जेव्हा तो वृद्ध कोल्हा त्यांच्या जवळ आला, आम्हाला एक राजा हवाय. तुम्हाला आमचा राजा बनणं आवडेल का? वा, काय नशीब आहे माझं. माझा तर विश्वासच बसत नाहीये. असं वाटतंय की भुकेचे दिवस संपले आता. माझी काही हरकत नाहीये, पण हे बघा, मला हिंसा अजिबात आवडत नाही. कोणताही प्रकार संपूर्ण जाणून घेतल्यानंतरच जर मला वाटलं तरच मी अपराध्याला मृत्यूदंड देईन. सगळ्या प्राण्यांना खूप आनंद झाला. महाराज, हिंसेच्या विरोधात आम्हीही आहोत, परंतु एक न्यायप्रिय राजा अपराधाला मारू शकतो. ठीक आहे, ठरलं तर. दुसऱ्याच दिवशी ससा आणि साळूमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं. हे बघ, हे बिळ माझं आहे. नाही नाही, हे माझं आहे. मी आधी पाहिलं. तू आधी बघितलं असशील, पण माझ्याच बाबांनी ते आधी बनवलंय. तुझ्या बाबांनी बनवलं म्हणून काय झालं? ते तर कधीच चढून गेले. अच्छा, असं आहे तर चल आपण राजाकडे जाऊ. चल चल. न्याय मागण्यासाठी ते दोघेही जण वृद्ध कोल्ह्याजवळ गेले. ओ महाराज, आम्हाला न्याय हवाय, न्याय. काय झालं आता? दोघेही एकाच वेळी आपापली बाजू कोल्ह्याजवळ मांडू लागले. थांबा, मी वृद्ध झालो आहे आणि मला नीट ऐकूही येत नाही. जरा जवळ येऊन सांगा बघू. न घाबरता दोघेही कोल्ह्याच्या जवळ गेले आणि दुसऱ्या क्षणी कोल्ह्याने त्यांच्यावर झेप घेतली. त्यांना मारून त्याने छानपैकी भोजन केलं. सगळ्या प्राण्यांना आता चांगलाच धडा मिळाला. मित्रांनो, आपल्याला आपला न्याय स्वतःच करायला पाहिजे. अनोळखी प्राण्यांवर विश्वास ठेवून तर आपणच फसलो. अनोळखी व्यक्तींवर कधीही लगेच विश्वास ठेवू नये. मूर्ख बगळा. कोणी एकेकाळी एका तलावाच्या किनारी एक नारळाचं उंच झाड होतं. त्या झाडावर एक म्हातारा बगळा राहत होता. तो तलाव काही दिवसातच आटून जाणार होता. त्या तलावात फारच कमी मासे उरले होते, जे त्या एकट्या बगळ्यासाठी पुरेसे होते. परंतु तो तलाव आणि नारळाचं झाड यावर त्या बगळ्याला फार गर्व होता. बाकीच्या सगळ्या बगळ्यांना जर कळलं असतं की मी किती नशीबवान आहे तर किती बरं झालं असतं. एक दिवस एक मोठा बगळ्यांचा थवा त्या तलावावरून जाताना त्यानं पाहिला. अरे थांबा जरा, इकडे खाली बघा, खाली. तो म्हातारा पक्षी आपल्याला बोलवतोय. चला जाऊन पाहूया, कदाचित तो संकटात असेल. या मला आनंद झाला की माझं बोलावणं ऐकून तुम्ही इथे आलात.
माझे पाहुणे बनून तुम्ही या नारळाच्या झाडावर राहा, या तलावातले मासे खा, माझा पाहुणचार स्वीकारा. म्हातारा चांगला आहे पण मूर्ख आहे. आपला मोठेपणा दाखवायला बघतोय. जर आपण याच्या आमंत्रणाचा स्वीकार केला तर हा भुकेने मरून जाईल. त्या थव्याच्या नेत्यानं आपल्या थव्यातर्फे त्याच्या आमंत्रणाला नम्रपणे नकार दिला. मी आपला आभारी आहे पण आम्हाला जायला हवं. हो, आमचा बुद्धिमान नेता सांगतोय ते बरोबर आहे. आम्ही खूप जण आहोत आणि हे बघा, हे मासे फक्त तुमच्या पुरतेच आहेत. कृपया आम्हाला इथून जाऊ द्या. हो, तुम्ही जर माझ्या आमंत्रणाचा स्वीकार नाही केला तर इथेच तुमच्या समोर मी माझे प्राण त्यागेन. थव्याच्या नेत्याला आता त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करावाच लागला. ठीक आहे, आम्हाला तुमचा पाहुणचार मान्य आहे. या या या, चला आपण सगळे त्या झाडावर जाऊया. सगळे बगळे नारळाच्या झाडावर गेले. म्हातारा बगळा मोठ्या गर्वानं इकडे तिकडे बघू लागला. या या, आराम करा आणि जेव्हा भूक लागेल तेव्हा माझ्या या तलावातले मासे खा. इकडे सगळ्यांसाठी भरपूर मासे आहेत. बगळ्यांच्या संपूर्ण थव्यानं त्याचं म्हणणं मान्य करून तलावातील माशांवर ताव मारायला सुरुवात केली. आहा, अरे हे बघ, मी तुझ्यापेक्षा जास्त मासे खाऊ शकतोय. अरे तू काय खाणार? जा जा. अरे मी तर आतापर्यंत 6 मासे गट्टम केले. तुम्ही दोघं त्यापेक्षा जास्त खाऊन दाखवा, मग मानेन मी. असं करता करता तलावातले सगळे मासे संपून गेले. अरे देवा, एकही मासा उरला नाही. आता संध्याकाळी मी त्यांना खायला काय देऊ आणि ते केल्यावर मी काय खाऊ. म्हाताऱ्या बगळ्याला आता आपल्या आमंत्रणाचा फार पश्चाताप होऊ लागला. पण आता फार उशीर झाला होता. संध्याकाळी त्या थव्याचा नेता त्याच्याजवळ गेला. संध्याकाळी आम्हाला खाण्यासाठी काहीच उरलेलं नाही. तुमच्या पाहुणचाराबद्दल मी तुमचा आभारी आहे पण आता मात्र आम्हाला निघायला हवं. माझ्या थव्याला मी उपाशी ठेवू शकत नाही. ते सगळे बगळे निघून गेले. जाताना त्या नेत्याला म्हाताऱ्या बगळ्याबद्दल खूप वाईट वाटलं. अरे हा खूप वृद्ध असल्यामुळे आपल्या बरोबर उडू शकणार नाही. जर त्याने माझं म्हणणं मानलं असतं तर किती बरं झालं असतं. मला नाही वाटत तो जास्त दिवस जिवंत राहील. काही दिवसातच त्या वृद्ध अशक्त झालेल्या बगळ्यानं तिथेच आपला प्राण सोडला.